मग ऐका ना, रोहित पवार हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते शरद पवारांच्या पक्षाचे. रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, पवार कुटुंबाचे घटक आहेत. त्याच्यामुळे विलिनीकरण, अजित पवारांचा अपघात याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं हे अधिक विश्वासार्ह असेल. म्हणून ते जे काय बोलतात ते तुम्ही ऐका, मी ऐकून. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी आणखी दाट संशय उपस्थित केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा संशय असा आहे की अजितदादांच्या विमानात काही कोणी बॉम्ब ठेवला होता का, कारण जेव्हा ते विमान आकाशात होतं आणि लँडिंगच्या वेळेस स्फोट झाला आणि क्रॅश झाल्यानंतरही अनेक स्फोट होते. मला शंका येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांच्या निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केल्या. छगन भुजबळ यांनाही संशय येतो आहे. आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत प्रमुख, त्यांना संशय येतो आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय व्यक्त केला आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत, आपण वाचलं असेल आज, मृत्यूचं राजकारण म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय? महाराष्ट्राला वेदना झाले अजितदादाच्या जाण्यानं. लोक शोकमग्न आहेत. आजही लोकांना दुःख आहे. लोकांचा विश्वास बसत नाही असं काही घडू शकेल. आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा नक्कीच विविध कंगोरे त्यातून निर्माण होतात. पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात, कोण राजकारण करत आहे? राजकारण कोण करत आहे आम्हाला सांगा. जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो. ते राजकारण